नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा पोलीस पाटील भरती ज्याचे पेपर फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहेत, त्या भरतीची तयारी जे मुलं करत आहेत त्यांच्यासाठी हे जे आपले जिल्हा विशेष पोलीस पाटील प्रश्न आहेत, ते पूर्णपणे फ्री आहेत. लक्षात ठेवा. पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे जिल्हा विशेषचे जेवढे काही प्रश्न होतील, तेवढे आपण तुम्हाला फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर राहिली गोष्ट आपल्या बॅचची. जर ज्यांना कुणाला आपली बॅच परचेस करायची असेल, त्यांनी आपल्या 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल, मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला माहिती दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं की सध्या महाराष्ट्रामध्ये जे चर्चेचा विषय आहे, ते म्हणजे आपले ई-बुक. मित्रांनो, तुम्हाला हे ई-बुक आणि मी दिलेले जिल्हा विशेषचे जर प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने केले, तर तुम्हाला 70 प्लस मार्क्स या ठिकाणी मिळतील. जी-केचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. जालना जिल्हा पोलीस पाटीलमध्ये जवळ-जवळ 100 प्लस विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत. परंतु त्यातले 65 प्लस पोलीस पाटील या भरतीमध्ये सध्या नियुक्त आहेत. बाकीचे जे राहिलेले आहेत विद्यार्थी ते ई-डब्ल्यू-एसच्या कारणामुळे सध्या नियुक्तीपासून दूर गेलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, की आपल्या या बॅचबद्दल, आपल्या बुकबद्दल जे काही विद्यार्थ्यांचे रिप्लाय आहेत किंवा हे जे 65 प्लस मुलं सिलेक्ट झालेले आहेत, या मुलांचे रिप्लाय जर तुम्हाला बघायचे असतील, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही हे रिप्लाय बघू शकता. अतिशय कमी किमतीमध्ये मित्रांनो आपली बॅच उपलब्ध आहे. त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या YouTube चॅनेलवरती आहे. आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तर माझ्या या नंबरवरती तुम्ही मला कॉल, मेसेज करू शकता. तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी प्रश्नसंचाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगतो, की मी ज्यावेळेस प्रश्न तयार करत असतो, त्यावेळेला एका प्रश्नातून किमान 4, 5 ते 6 प्रश्न तयार होतील अशा पद्धतीनं आपण प्रश्नांची रचना केलेली आहे. मी 1-2 प्रश्नामध्ये तुम्हाला सांगत जाईन, की तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे किंवा कशा पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघायचं आहे आणि स्वतः तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न तयार करायचे आहेत, हे सुद्धा मी सांगणार आहे. परंतु ते मी एक 2-3 प्रश्नामध्ये सांगेन. तिथून पुढे आपल्याला फक्त प्रश्न आणि उत्तर एवढंच बघायचं आहे. कारण त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपल्याला लवकरात लवकर हे जे व्हिडिओ आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. हा मित्रांनो आपला पहिला भाग असणार आहे, लक्षात ठेवा. अजून आपल्याला कमीत कमी नाही म्हटलं तर 2 व्हिडिओ या ठिकाणी घ्यावे लागतील. म्हणजे एकूण 3 भागामध्ये आपल्याला लातूर जिल्ह्याचं जिल्हा पोलीस पाटील विशेष किंवा लातूर जिल्हा विशेष हे या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे जास्त न वेळ लावता आता आपण काय करूया, आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, लातूर जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो? ए आहे कोकण, बी आहे पुणे, सी आहे छत्रपती संभाजीनगर आणि डी आहे नागपूर. तर 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, खालीलपैकी लातूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ए आहे लातूर, बी आहे निलंगा, सी आहे चाकूर, डी आहे वरीलपैकी सर्व. 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लातूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, लातूर जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते? ए आहे 26%, बी आहे 27%, सी आहे 28%, डी आहे 29%. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 26%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, लातूर जिल्हा हे प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या घराण्याची राजधानी होती? राजधानी होती. ए आहे शिलाहार, बी आहे चालुक्य, सी आहे बदामी, डी आहे राष्ट्रकूट. तर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राष्ट्रकूट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रकूट राजाचे मूळ निवासस्थान लातूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? ए आहे निलंगा, बी आहे चाकूर, सी आहे लातूर, डी आहे वरीलपैकी सर्व. तर 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लातूर. प्रश्न क्रमांक 6, लातूर जिल्ह्यात राज्य असणारा व सर्वज्ञ चक्रवर्ती म्हणून ओळखला जाणारा सोमेश्वर तिसरा यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? ए आहे मेघदूत, बी आहे अभिलाषी तीर्थ, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभिलाषी तीर्थ.
आता मित्रांनो, मी जसं मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीनं बघा, हा झाला आपला पहिला मुख्य प्रश्न, की लातूर जिल्ह्यात राज्य असणारा सर्वज्ञ चक्रवर्ती म्हणून ओळखला जाणारा सोमेश्वर तिसरा यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? आणि याचं उत्तर काय आहे? अभिलाषी तीर्थ. आता याच्यावरती कसे प्रश्न तयार होतात किंवा तुम्हाला स्वतःला कसे प्रश्न तयार करायचे आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रश्न या ठिकाणी पहिला असा तयार होईल, की अभिलाषी तीर्थ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? त्याचं उत्तर काय आहे? सर्वज्ञ चक्रवर्ती. म्हणजे हा झाला आपला पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वज्ञ चक्रवर्ती म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक म्हणजे हे सोमेश्वर तिसरा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, सोमेश्वर तिसरा याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर त्याचंच उत्तर काय आहे? सर्वज्ञ चक्रवर्ती. म्हणजे हा झाला आपला प्रश्न क्रमांक 3. त्यानंतर हा जो आपला प्रश्न मुख्य आहे, हा झाला प्रश्न या ठिकाणी चौथा, किंवा लातूर जिल्ह्यामध्ये राज्य असणारा खालीलपैकी व्यक्ती कोण? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं की सर्वज्ञ चक्रवर्ती आणि सोमेश्वर तिसरा, वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर काय असेल? वरीलपैकी दोन्ही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, किंवा अभिलाषी तीर्थ हा ग्रंथ कोणी लिहिला? तिथे तुम्हाला सर्वज्ञ चक्रवर्ती असं सुद्धा असेल किंवा सोमेश्वर तिसरा असं सुद्धा या ठिकाणी असू शकतं. म्हणजे या एका प्रश्नामध्ये जवळ-जवळ तुम्हाला 6 ते 7 प्रश्न बघायला मिळतात. तर असेच प्रश्न मित्रांनो, हा जरी प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघितला असला, स्क्रीनवरती तुम्हाला असा प्रश्न दिसत असला, तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ज्यावेळेस तुमची नोट्सची वही तुम्ही घालणार आहे, तिथं तुम्हाला हे 7 प्रश्न तयार करून घ्यायचे आहेत आणि मगच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला हे प्रश्न बघितल्या-बघितल्या त्याचं उत्तर निघणार आहे. किंवा सर्वज्ञ चक्रवर्ती म्हणून ओळखला जाणारा तिसरा सोमेश्वर हा कोणत्या जिल्ह्याशी संबंधित होता? तर लातूर जिल्ह्याशी संबंधित होता. म्हणजे असे अनेक प्रश्न एका प्रश्नामध्ये तयार होतात आणि मी प्रश्नांची रचना करत असताना अशाच पद्धतीने करत असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे जरी तुम्हाला एक प्रश्न दिसत असला, तरी त्याच्यामध्ये 7-7, 8-8 प्रश्न लपलेले आहेत. हे तुम्ही अभ्यास करताना लक्षात घ्यायचं आहे आणि प्रत्येक शब्दावरती लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, सोमेश्वर तिसराने लातूरमध्ये कोणत्या देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे? ही आहे रेणुका, बी आहे तुळजाभवानी, सी आहे विठलाई, ही आहे पाप विनाशी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाप विनाशी. प्रश्न क्रमांक 8, लातूर जिल्ह्याची राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जाते? लातूर, निलंगा, चाकूर, वरीलपैकी नाही. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लातूर. लातूर या शहरालाच लातूर जिल्ह्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, लातूर शहर खालीलपैकी कोणत्या शतकात हैदराबाद संस्थानच्या अधिकार क्षेत्रात आले? हं? इथं संस्थान न पाहिजे मित्रांनो. बघा, इथं आपण थोडंसं दुरुस्ती सुद्धा करूया. संस्थांच्या अधिकार क्षेत्रात आले असं पाहिजे. आले. 17व्या, 18व्या, 19व्या, 20व्या. तर 9चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे, 19व्या. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्हा निर्माण झाला? ए आहे अहिल्यानगर, बी आहे धाराशिव, सी आहे जालना, डी आहे परभणी. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धाराशिव. 15 ऑगस्ट 1992 रोजी खालीलपैकी कोणत्या तालुक्यांची निर्मिती करण्यात आली? रेणापूर, चाकूर, वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, 23 जून 1999 रोजी लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता तालुका निर्माण करण्यात आला? देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे कोणकोणते बघा, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ. आता इथे सुद्धा बघा, याच्यावरती प्रश्न तयार होत असताना हा आपला पहिला मुख्य प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न, देवणी तालुका कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आला? त्याची तारीख 1999. जळकोट तालुका कोणत्या दिवशी निर्माण करण्यात आला? 1999. म्हणजे हे झाले 2 प्रश्न.
शिरूर अनंतपाळ हा तालुका कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आला? हा झाला तुमचा चौथा प्रश्न. 23 जून 1999 रोजी एकूण किती तालुके निर्माण करण्यात आले? पाचवा प्रश्न. त्याचं उत्तर काय असेल? 3. त्यानंतर बघा, देवणी तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो? लातूर. जळकोट तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो? लातूर. शिरूर अनंतपाळ कोणत्या तालुक्यात येतो? जिल्ह्यात येतो? लातूर. म्हणजे हे 3 प्रश्न तयार होतात. लक्षात ठेवा. आणि ही महत्वाची तारीख ही कोणत्या दिवशी? 23 जून 1999 रोजी. म्हणजे असे मित्रांनो 5 आणि 4 9 प्रश्न इथे तुम्हाला तयार झालेले आढळतील. त्यामुळे प्रश्न बघितला, की प्रत्येक शब्दावरती तुमचं लक्ष गेलं पाहिजे आणि प्रत्येक शब्दावरती प्रश्न तयार करता आला पाहिजे. आता यानंतर बघा, पुढचा प्रश्न. सध्या लातूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 7, 8, 9, 10. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 10. लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवर आहे? आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आग्नेय. लातूर जिल्हा कर्नाटकच्या कोणत्या सीमेजवळ आहे? आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ईशान्य. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं तुम्हाला अशा दिशा आहेत बघा. ही आहे आग्नेय, ही आहे ईशान्य, ही आहे वायव्य आणि ही आहे नैऋत्य. काय म्हणलेलं आहे? कर्नाटकच्या कोणत्या सीमेजवळ लातूर जिल्हा आहे? म्हणजे लातूर जिल्हा कर्नाटकच्या कोणत्या सीमेजवळ आहे? काय उत्तर सांगितलंय? ईशान्य. तर या ठिकाणी समजा ईशान्य आहे. कर्नाटकच्या इथं काय आहे? हा लातूर जिल्हा आहे. मग तुम्हाला असं विचारलं, की लातूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक जिल्हा आहे? तर त्याचं उत्तर काय येणार? नैऋत्य. तर या उलट-सुलट दिशा सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही एकदा नकाशा बघितला तर सगळ्यात उत्तम राहील. महाराष्ट्राचा नकाशा घ्या आणि तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लातूर जिल्ह्याला लागून आहे? ए आहे नांदेड, बी आहे बीड, सी आहे धाराशिव, डी आहे वरीलपैकी सर्व. तर 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. म्हणजे नांदेड, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांची सीमा जी आहे ती लातूर जिल्ह्याला लागलेली आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कर्नाटकातील कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याला लागून आहे? विजापूर, बिदर, बेळगाव वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिदर. आता बघा, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो आणि मग याच्यानंतर आपण काय करूया, की फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच घेऊया. म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या डोक्यात फिट बसेल. नाहीतर प्रत्येक प्रश्नाला जर मी असं सांगत गेलो, तर मग खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आणि ते आपल्याला करायचं नाही. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज यावा, की कशा पद्धतीनं प्रश्न तयार होतात. आता इथे मी प्रश्न काय केलेला आहे, की खालीलपैकी कर्नाटकातील कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याला लागून आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? बिदर आहे. लक्षात ठेवा. आता तुम्हाला असं विचारलं, की लातूर जिल्ह्याला लागून असलेला बिदर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर त्याचं उत्तर काय येईल? तर त्याचं उत्तर येणार आहे कर्नाटक. ही गोष्ट तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे? 535, 636, 737, 838. तर 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 636 मीटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. लातूर जिल्हा खालीलपैकी कोणत्या पठारावर आहे? बालाघाट, चांदूरगड, पिरजागड वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे बालाघाट. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या मुख्य नदीतून लातूरला पाणी पुरवठा होतो? कृष्णा, गोदावरी, मांजरा, पंचगंगा. तर 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मांजरा. खालीलपैकी कोणत्या वर्षी लातूरमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता? 2007, 2008, 2009, 2010. तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2010. लातूर जिल्हा प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो? गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, नर्मदा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोदावरी. आता इथं बघा दिलपैकी झालेलं आहे. तर इथं काय पाहिजे? खालीलपैकी खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातून वाहते? तावरजा, तिरू, धरणी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो याचं उत्तर पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला, की याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. परंतु हे जे धरणी आहे ना, हे काही ठिकाणी मला धरणी असं आढळलेलं आहे
काही ठिकाणी घरणी असं आढळलेलं आहे. काही ठिकाणी घरणी असं आढळलेलं आहे आणि काही ठिकाणी धरणी असं आढळलेलं आहे. तर मित्रांनो, मी कोल्हापूरमधून या ठिकाणी हे व्हिडिओ बनवत असतो. मी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातला असल्यामुळं मला जे बाहेरच्या जिल्ह्यांची माहिती आहे, ती माहिती गोळा करून प्रश्न बनवावे लागतात आणि इकडची तिकडची माहिती गोळा केल्यानंतर मला काही ठिकाणी धरणी, काही ठिकाणी घरणी, काही ठिकाणी अशा पद्धतीनं याचे प्रोनाउन्सिएशन आढळलेले आहेत. तर तुम्ही स्वतः तिथे जे राहत असलेले विद्यार्थी आहेत, जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील, त्यांनी नेमकं त्याचं नाव काय आहे, ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि परीक्षेला त्या दृष्टीने तेच नाव तुम्हाला येणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. लातूर जिल्ह्याच्या उत्तर पठारावरील खालीलपैकी कोणती नदी वाहते? म्हणजे पठारावरून मन्याड, लेंडी, तिरू वरीलपैकी सर्व. तर 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 25. लातूरचे महाराष्ट्रातील पहिले नवनिर्वाचित आमदार कोण? शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, केशवराव सोनवणे, नामदेवराव भोईटे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केशवराव सोनवणे. प्रश्न क्रमांक 26. लातूर जिल्ह्यातील पहिले आमदार केशवराव सोनवणे यांना खालीलपैकी कोणते मंत्रिपद मिळाले? मुख्यमंत्री, सहकार मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सहकार मंत्री. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या कालखंडात केशवराव सोनवणे हे लातूरचे आमदार होते? 1957 ते 67, 1958 ते 68, 1959 ते 69, 1969 ते 79. तर 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1957 ते 67. प्रश्न क्रमांक 28. 1971 ते 1980 या कालखंडात केशवराव सोनवणे यांनी खालीलपैकी कोणत्या मतदारसंघाचे नेतृत्व केले? बघा इथं काय आहे? कोणत्या मतदारसंघाचे नेतृत्व केले? निलंगा, लातूर, औसा, चाकूर. तर 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, औसा. प्रश्न क्रमांक 29. केशवराव सोनवणे यांनी खालीलपैकी 1962 ते 67 या काळात कोणत्या मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री म्हणून काम केले? विलासराव देशमुख, नारायण राणे, अनंतराव चव्हाण, शरद पवार. तर 29चं उत्तर जे आहे मित्रांनो, हे अनंतराव नाही इथं. तर या ठिकाणी काय आहे? बघा, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण आणि याचं उत्तर जे आहे, ते उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक 3. म्हणजे यशवंतराव चव्हाण सोबत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी काय केलेलं आहे? मुख्यमंत्री म्हणून, सहकार मंत्री म्हणून या ठिकाणी काम बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती व्यक्ती लातूर जिल्ह्यातील आहे? विलासराव देशमुख, शिवराज पाटील, केशवराव सोनवणे, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मित्रांनो, व्यक्तिमत्वावरती प्रश्न असतो. व्यक्तिमत्व या घटकावरती पोलीस पाटीलला प्रश्न 100% असतो. त्यामुळे तुम्हाला विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर सध्या IMP आहेत, कारण चालू घडामोडीवरती यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळं यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणून तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे आणि या सर्व व्यक्तिमत्वावरती तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. विलासराव देशमुख मुख्यमंत्री, शिवराज पाटील गृहमंत्री, केशवराव सोनवणे सहकार मंत्री. वरीलपैकी सर्व याचं उत्तर असणार आहे. लातूर शहर हे महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे? 15वे, 16वे, 17वे, 18वे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16वे. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेबाबत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आग्नेय कर्नाटक, नैऋत्य उस्मानाबाद, पश्चिमेला बीड. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. लातूर जिल्ह्याच्या उत्तर पश्चिमेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? धाराशिव, अहिल्यानगर, परभणी, नांदेड. तर 34चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे, परभणी. प्रश्न क्रमांक 35. लातूर जिल्ह्याच्या पूर्व आणि आग्नेयेला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा आहे? ही आहे मध्य प्रदेश,
बी आहे उत्तर प्रदेश, सी आहे कर्नाटक, डी आहे तामिळनाडू. 35चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी कर्नाटक. त्यानंतर 36वा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? 24,54,000, 25,55,000, 26,56,000, 27,57,000. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 24,54,000. प्रश्न क्रमांक 37. 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे? 77.26%, 78.27%, 79.28%, 80.29%. तर 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 77.26%. प्रश्न क्रमांक 38. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 5,157 चौरस किमी, 6,157 चौरस किमी, 7,157 चौरस किमी, 8,157 चौरस किमी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7,157 चौरस किमी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. लातूर जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? 2, 3, 4, 5. तर 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 5. प्रश्न क्रमांक 6 बघा. लातूर जिल्ह्यात एकूण किती तहसील कार्यालय आहेत? 9, 10, 11, 12. तर 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 तहसील कार्यालय आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या आहेत? 9, 10, 11, 12. तर 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 10. लातूर जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहे? 1, 2, 3, 4. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यांनी लातूर शहराचा विकास केला? हर्षवर्धन, अमोघवर्षे, विक्रमादित्य वरीलपैकी सर्व. तर 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमोघवर्षे. त्यानंतर बघा प्राचीन काळी लखतलूट या नावाने खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जात होते? ए आहे कोल्हापूर, बी आहे सातारा, सी आहे लातूर, डी आहे धाराशिव. आता मित्रांनो हे जे शब्द आहेत, हे शब्द बघा, हे जे लखत लूट आहे ना, काही ठिकाणी लखत लूट, काही ठिकाणी लखत लूट अशा पद्धतीने, किंवा काही ठिकाणी लट्ट लूट असं आहे, काही ठिकाणी लट्ट लूट, म्हणजे अशा पद्धतीने हे शब्द मला या ठिकाणी आढळलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की लखत लूट असू दे, लत्त लूट असू दे, लत्त लूट असू दे, एकच असणार आहे. तर हे कुठं आहे? लातूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे लातूर शहराला ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45. लातूर शहर हे खालीलपैकी कोणाचे मूळ जन्मस्थान मानले जाते? चालुक्य, बदामी, राष्ट्रकूट वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रकूट. लातूर हे शहर खालीलपैकी बघा, लातूर हे शहर खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते? अमोघवर्षीय, हर्षवर्धन, दंतीदुर्ग, विक्रमादित्य. तर 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दंतीदुर्ग. प्रश्न क्रमांक 47. लातूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावरती आहे? हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावरती आहे? बघा, मांजरा, तावरजा, तेरणा, मन्याड. तर 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मांजरा. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यातील उजनी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर बघा इथं काय आहे? पर्याय काय काय आहेत बघा मित्रांनो. मांजरा, तेरणा, मन्याड आणि तावरजा. तर 48चे जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेरणा. प्रश्न क्रमांक 49. पुढीलपैकी कोणता तलाव लातूर जिल्ह्यात आहे? तावरजा, धरणी, वरीलपैकी दोन्ही नाही.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50, लातूर जिल्ह्यातील खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? लातूर, अहमदपूर, औसा, उदगीर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, औसा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले 50 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघतात ते विद्यार्थी आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करत नाहीत, परंतु प्रत्येक वेळेला मेसेज करून आपल्याकडे पीडीएफ मागत असतात. त्यासाठी आता आपण त्या विद्यार्थ्यांना एक सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ हव्या असतील त्यांनी हा व्हिडिओ कमीत कमी 10 ग्रुपवरती शेअर करायचा आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट या ठिकाणी मला पाठवायचे आहेत. जो विद्यार्थी 10 ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवलेला स्क्रीनशॉट मला शेअर करेल त्याला या ठिकाणी ही पीडीएफ शेअर केली जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं की व्हिडिओला लाईक करा. लाईक केलेला एक स्क्रीनशॉट आणि तुम्ही ज्या ग्रुपमध्ये पाठवणार आहे तो एक स्क्रीनशॉट मला जर पाठवला 10 ग्रुपचा, तर तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ मिळून जाईल. आता यानंतर पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. प्रश्न क्रमांक 51 बघा आता. खालीलपैकी कोणत्या दिवशी लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली? 16 ऑगस्ट 1982, 16 ऑगस्ट 1983, 16 ऑगस्ट 1984, 16 ऑगस्ट 1985. तर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 16 ऑगस्ट 1982. आता मित्रांनो, इथं तारखेमध्ये थोडासा घोळ आहे. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला 15 ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे, तर काही ठिकाणी 16 ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे. आता पेपरमध्ये येताना तुम्हाला 15 किंवा 16 असं दोन्ही तारखा येणार नाहीत. तर यातली एकच तारीख कोणती तरी येणार आहे. परंतु साल तुमच्या लक्षात असणं महत्वाचं आहे. ते म्हणजे 1982. प्रश्न क्रमांक 52 बघा. लातूर जिल्ह्यालाच खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे रत्नापूर, बी आहे लत्तलूर, हे असा शब्द आहे बघा. लत्तलूर. वरीलपैकी दोन्ही नाही, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. लातूर जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 109, 110 किलोमीटर, 111 किलोमीटर, 112 किलोमीटर. तर 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 112 किलोमीटर. लातूर जिल्ह्याची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे? 112, 113, 114, 115. तर 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 113 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 55. तेरणा नदीच्या उत्तरेकडील भाग कोणत्या पर्वत श्रेणीने व्यापलेला आहे? पर्वत श्रेणी असं पाहिजे, लक्षात ठेवा. श्रेणीने व्यापलेला आहे. सातपुडा, शंभू महादेव, बालाघाट, विंध्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बालाघाट. इथे मित्रांनो आपण काय करूया, हा शब्दच तुम्हाला दुरुस्त करून घेऊया. पर्वत श्रेणीने व्यापलेला आहे. बघा, तर त्याचं उत्तर काय आहे? त्याचं जे उत्तर आहे ते बालाघाट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 56. अहिल्यानगरमधून येणाऱ्या बालाघाटच्या शाखेत खालीलपैकी कोणत्या तालुक्यांच्या उत्तरेकडील भाग व्यापला आहे? लातूर, निलंगा, औसा, वरीलपैकी सर्व. तर 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 57 बघा. बालाघाट पर्वतरांगेची एक शाखा अहमदपूर आणि उदगीर तालुक्यातील दक्षिण भागात डॉट डॉट कडून डॉट डॉट कडे प्रवेश करते. वायव्येकडून आग्नेयेकडे, वायव्येकडून नैऋत्येकडे, ईशान्येकडून आग्नेयेकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे. तर 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वायव्येकडून आग्नेयेकडे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोणती? तेरणा, मांजरा, तावरजा, धरणी. तर 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मांजरा. आता हे धरणे काही ठिकाणी घरणी असं सुद्धा आहे किंवा घरणी असं सुद्धा आहे. औसा तालुक्यातील जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सरहद्दीवरून वाहणारी खालीलपैकी नदी कोणती? मांजरा, तावरजा, तेरणा, मन्याड. तर 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेरणा. प्रश्न क्रमांक 60 बघा. मांजरा नदी व तेरणा नदी खालीलपैकी कोणत्या तालुक्याच्या पूर्व सरहद्दीवर मिळतात? औसा, निलंगा, लातूर, उदगीर.
तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निलंगा. प्रश्न क्रमांक 61 मन्याड नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या तालुक्यात होतो? निलंगा, औसा, लातूर, अहमदपूर. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अहमदपूर. प्रश्न क्रमांक 62 अहमदपूर तालुक्यातून उगम पावणारी मन्याड नदी उत्तरेकडे कोणत्या जिल्ह्यात वाहते? नांदेड, जालना, परभणी, धाराशिव. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नांदेड. प्रश्न क्रमांक 63 लेंडी नदी खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून वाहते? अहमदपूर, उदगीर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. बघा प्रश्न क्रमांक 64 वडवळ राजूरच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? मांजरा, तेरणा, धरणी, तावरजा. तर 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धरणी. प्रश्न क्रमांक 65 धरणी नदी खालीलपैकी कोणत्या गावातून वाहत जाते? राजुरा, धरणी, नळेगाव वरीलपैकी सर्व. तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 66 धरणी नदी कोणत्या ठिकाणी मांजरा नदीस मिळते? जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशिम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जळगाव. लातूर येथे सापडलेला शिलालेख ज्याच्यावरती लट्टालूर. आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे? लट्टालूर. मग हे काही ठिकाणी तुम्हाला लट्टलूर, काही ठिकाणी तुम्हाला लत्तलूर आढळतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. लट्टालूर असा नामनिर्देश आणि पापविनाश मंदिर बांधण्याचा उल्लेख सापडतो. तुळशीला लेख कोणत्या वर्षीचा आहे? तर हा शिलालेख असं पाहिजे इथं सापडतो तो. बघा तो शिलालेख शिलालेख कोणत्या ठिकाणी कोणत्या वर्षीचा आहे? बघा हे आपण आता दुरुस्त करून घेऊया कारण विद्यार्थ्यांना पीडीएफ द्यावी लागणार आहे. प्रश्न क्रमांक 67 काय आहे? लातूर येथे सापडलेला शिलालेख ज्याच्यावरती लट्टालूर असा नामनिर्देश आणि पाप विनाश मंदिर बांधण्याचा उल्लेख सापडतो. तो शिलालेख कोणत्या वर्षीचा आहे? 1128, 1129, 1130, 1131. तर 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1131. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणत्या वर्षी आदिलशाहीत शहाजहानने उदगीरचा किल्ला ताब्यात घेतला? 1633, 1634, 1635, 1636. तर 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1636. मित्रांनो बघा कोणता किल्ला? उदगीरचा किल्ला. कोणत्या वर्षी? 1636. कोणत्या शाहीत? आदिलशाही. कारण इथं तुम्हाला निजामशाही, बारिदशाही काही देतील. तर याच्यावरती आणि दुसरी गोष्ट शहाजहान म्हणजे या 1, 2, 3 आणि हे 4 इथे 4 प्रश्न तयार होतात त्यामुळे 4 शब्दांवरती तुमचं लक्ष असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी आऊसाहेब तालुक्याचे औसा या तालुक्याचे असं आहे मित्रांनो. बऱ्याचशा मिस्टेक स्पेलिंग मिस्टेक मध्ये होत असतात. तुम्हाला दुरुस्त करून देऊया. या ठिकाणी मित्रांनो थोडस प्रॉब्लेम येतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण असं करूया औसा. खरं तर हे असं पाहिजे औसा. परंतु इथे ते होत नाही तर आपण ते दुरुस्त करा. औसा तालुक्याचे मुख्यालय लातूर येथे हलवण्यात आले 1903, 1904, 1905, 1906. तर 69चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. 1905 ला पहिल्यांदा औसा हे मुख्यालय होतं नंतर ते लातूर इथं हलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी लातूर हा प्रदेश निजामांनी ब्रिटिशांना दिला? निजामांनी पाहिजे होतं इथं. किंवा आपण सरळ दुरुस्त करून घेऊया म्हणजे तुम्हाला पीडीएफ मध्ये नंतर प्रॉब्लेम येणार नाही. निजामाने ब्रिटिशांना दिला. तर काय आहे 1853, 1854 या ठिकाणी 1855, 1855 आणि 1856. तर 70चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए आहे. 1853 मध्ये लातूर हा प्रदेश निजामाने काय केलेला आहे? ब्रिटिशांना दिलेला आहे.
सगळ्यात महत्वाचं 71वा प्रश्न बघा, लातूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ज्वारी, बाजरी, भात, नाचणी. तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्वारी. प्रश्न क्रमांक 72, लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सहकारी तत्वावर चालवलेले साखर कारखाने आहेत? लातूर, अहमदपूर, औसा, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, भुईमुगाच्या तेलापासून वनस्पती तूप करण्याचा मोठा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लातूर, निलंगा, अहमदपूर, उदगीर. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लातूर. प्रश्न क्रमांक 74, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कापसाचे कारखाने आहेत? लातूर, उदगीर, अहमदपूर, वरीलपैकी सर्व. तर 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, इथे जर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न विचारला, की कापसाचा कारखाना असणारा कापसाचा कारखाना असणारे अहमदपूर हे ठिकाण लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर त्याचं उत्तर काय येईल? लातूर. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न तयार करायचे आहेत. उदगीर कुठे, कोणत्या तालुक्यात आहे? लातूर. लातूर सुद्धा कुठं आहे? लातूर तालुक्यामध्ये आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. खालीलपैकी कोणता रुंदमापी रेल्वे मार्ग लातूर जिल्ह्यात आहे? परळी ते विकाराबाद, लातूर ते कुर्डुवाडी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, मांजरा नदीबाबत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा, ही नदी बीड जिल्ह्यातील गोकडी गावाजवळ उगम पावते. ही नदी धाराशिव जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. ही नदी लातूर जिल्ह्यातून कर्नाटकला वाहत जाते. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 77, लातूर जिल्ह्यातील मुरुड जवळ खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तावरजा, लेंडी, मन्याड, तेरणा. तर 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तावरजा. प्रश्न क्रमांक 78 बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम उदगीर तालुक्यात झाला? लेंडी, तावरजा, तेरणा, धरणी. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लेंडी. प्रश्न क्रमांक 79, लातूर जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सतपूर, श्रीपूर, रत्नापूर, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे बघा मित्रांनो, सतपूर, श्रीपूर, रत्नापूर, लत्तलूर, लट्टालूर अशी अनेक नावं आहेत. प्रश्न क्रमांक 80, पेशवाईमधील लातूर जिल्ह्यात कोणते नाणे चलनात होते? पेशवे नाणे, लातूर नाणे, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 80चं पर्याय क्रमांक बी, लातूर नाणे. मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? लातूर, परभणी, धाराशिव, जालना. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लातूर. मला वाटते हा प्रश्न या ठिकाणी आपला झालेला आहे 82वा. रिपीट प्रश्न झाला. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावाला खालीलपैकी कोणत्या वर्षी भूकंपाचा तीव्र धक्का बसला? 30 सप्टेंबर 1992, 30 सप्टेंबर 1993, 30 सप्टेंबर 1994, 30 सप्टेंबर 1995. तर 83चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, 30 सप्टेंबर 1993. आशिया खंडात सूर्यफुलाच्या उत्पादनात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो? कोल्हापूर, सांगली, लातूर, धाराशिव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लातूर. खालीलपैकी कोणता जिल्हा खाद्यतेलाच्या बाबतीत भारतामध्ये आघाडीवर आहे? लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लातूर. खालीलपैकी कोणत्या ग्रंथात लातूरचे वर्णन आढळते? रत्नापूर महात्म्य, लातूर पोथी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती शिवरायांनी औरंगाबाद ते निलंगा हा प्रवास लातूर मार्गे केल्याचा उल्लेख आहे? 1650, 1660, 1670, 1680. तर 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1670. 1891 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लातूरला भेट दिली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर. तर 88चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक. खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने लातूर येथे जिनिंग फॅक्टरी सुरू केली गेली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक. तर 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लोकमान्य टिळक.
प्रश्न क्रमांक 90. खालीलपैकी कोणत्या वर्षी लातूर शहर बार्शी लाईट रेल्वेने जोडले गेले? 1909, 1910, 1911, 1912. तर 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1911. खालीलपैकी कोणती नदी नांदेड आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेजवळ मांजरा नदीस मिळते? लेंडी, मन्याड, तेरणा, तावरजा. तर 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मन्याड. आता इथे सुद्धा मित्रांनो काय पाहिजे होतं आपल्याला? औसा. इथं अवस्था झालेला आहे बघा. औसा हा शब्द या ठिकाणी टाईप होत नाही. मित्रांनो हा शब्द या ह्याच्यामध्ये फॉन्टमध्ये टाईप होत नाही. तर कशाही पद्धतीने येथे आला आला आला. ठीक आहे. बघा, औसा व लातूर या तालुक्यांच्या सीमेवरून वाहणारी सेवणी गावाजवळ मांजरा नदीस मिळते. तावरजा, लेंडी, मन्याड, धारणी किंवा हे धरणी किंवा यालाच घरणी असं म्हणतात. घरणी. जे काही लातूर जिल्ह्यामध्ये असेल ते तिथल्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की नेमकं याला काय म्हणतात. तर 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ही तावरजा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातच उगम पावून लातूर जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळते? गरणी, लेंडी, मन्याड, तावरजा. तर 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ही धरणी. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. लातूर जिल्ह्यात मांजरा प्रकल्पांतर्गत मांजरा नदीवर असणारे धरण निलंगा तालुक्यात आहे. निम्न तेरणा प्रकल्पांतर्गत तेरणा नदीवर असणारे धरण हे उमरगा तालुक्यातील माकणी येथे आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर या ठिकाणी उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही अयोग्य. आता लक्षात ठेवा, इथे किती किती प्रश्न तयार होतात ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. मी फक्त सांगणार की कोणता प्रकल्प आहे? निम्न तेरणा प्रकल्प. कोणत्या नदीवर आहे? तेरणा नदीवर आहे. त्यानंतर कोणत्या तालुक्यात आहे? उमरगा तालुक्यात आहे आणि ठिकाण कोणतं आहे? तर माकणी ठिकाण. म्हणजे हे 4 तसेच इथे 4 आणि हा एक आपला प्रश्न 4 आणि 4 8 आणि 9 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. प्रश्न क्रमांक 95. लातूर जिल्ह्यातील धरण व ते आढळणारे ठिकाण यांची खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तिरुनदी, उदगीर, धरणी व मन्याड, अहमदपूर, तावरजा, लातूर वरीलपैकी सर्व योग्य. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 96. लातूर जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक कोणते? मूग, तूर, भात, ज्वारी. तर 96चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी, ज्वारी. लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात घेतले जाणारे खालीलपैकी पीक ओळखा. कापूस, मूग, तूर, भात, भुईमूग वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 98. लातूर जिल्ह्यातील ओलिताखालील प्रमुख पीक कोणते? कापूस, ऊस, नाचणी, बाजरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऊस. शेतकरी सहकारी कारखाना किल्लारी हा लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येतो? निलंगा, उदगीर, लातूर, औसा. 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, औसा. त्यानंतर बघा, बालाघाट शेतकरी सहकारी कारखाना नळेगाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? औसा, लातूर, अहमदपूर, निलंगा. तर 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदपूर. तर मित्रांनो आपण या ठिकाणी 100 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे हे मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून किती विद्यार्थी लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत हे आपल्याला समजण्यास सोपं जाईल आणि त्यानुसार आपल्याला चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न राहील. मित्रांनो आपल्या YouTube चॅनेलची आणि आपल्या बॅचला जॉइन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं एवढाच माझा हेतू असतो आणि प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्यावरती विश्वास ठेवून आलेल्या विद्यार्थ्यांना
तेवढ्याच ताकदीनं आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला कळून जाईल की किती विद्यार्थ्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करताना हे कळेल की आपल्या कॉम्पिटिशनला किती मुलं आहेत. प्रश्न क्रमांक 101 बघा. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हात कागद तयार करण्याचे कारखाने आहेत? औसा, लातूर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 101 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग यंत्र उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? लातूर, उदगीर, औसा, मुरुड, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 103. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कातडी कमावण्याचा उद्योग आहे? लातूर, उदगीर, लांबजना, वरीलपैकी सर्व. तर 103 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. आता ही जी ठिकाणं आहेत ती मित्रांनो खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दुधापासून भुकटी तयार करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे? लातूर, उदगीर, निलंगा, औसा. तर 104 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उदगीर. प्रश्न क्रमांक 105. लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, औसा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी आडत बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर, सांगली, लातूर, सातारा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लातूर. लातूरमधील प्लास्टिक बूट व चप्पल निर्मितीच्या केंद्रात भारतात कितव्या क्रमांकावर आहे? निर्मितीचे केंद्र इथे चे पाहिजे. मित्रांनो, एक शब्द बदलला की प्रश्नाचा अर्थ बदलत असतो. त्यामुळे मी या ठिकाणी ज्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या तुम्हाला दुरुस्त करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, 107 चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसऱ्या क्रमांकावर. बघा, लातूरमधलं जे प्लास्टिक बूट आणि चप्पल निर्मितीचं केंद्र आहे ते भारतात दुसऱ्या क्रमांकाचं आहे. मग पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 108 बघा. लातूर जिल्ह्यातील कोणत्या जातीचा बैल प्रसिद्ध आहे? देवणी, खिल्लार, देवनार, सुरती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देवणी. लातूर जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती आहेत? 1, 2, 3, 4. तर 109 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4. प्रश्न क्रमांक 110. लातूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? 901, 921, 922, 923, 924. तर 110 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 924. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 111. लातूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? 339, 340, 341, 342. तर 111 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 340. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आहे? निलंगा, उदगीर, लातूर, अहमदपूर. तर 112 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निलंगा. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफचे प्रशिक्षण केंद्र आहे? रेणापूर, अहमदपूर, लातूर, चाकूर. तर 113 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चाकूर. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. लातूर जिल्ह्यामधून रत्नागिरी, नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. रत्नागिरी, नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक 204 आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 115. लातूरमध्ये सर्वप्रथम कोणत्या वर्षी नगर परिषदेची निर्मिती झाली? 1952, 1953, 1954, 1955. तर 115 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1952. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र सरकारने लातूर नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा दिला? 2011, 2012, 2013, 2014. तर 116 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2011. त्यानंतर प्रश्न क्रमांक 117 बघा. खालीलपैकी कोणाचा जन्म लातूर जिल्ह्यातील बाभुळे गाव या ठिकाणी झाला? शिवराज पाटील, केशवराव सोनवणे, विलासराव देशमुख. वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विलासराव देशमुख. त्यानंतर बघा, केशवराव सोनवणे यांच्यामुळे भारताचा साखरपट्टा ही पदवी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळाली? सोलापूर, सांगली, सातारा, लातूर. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लातूर. प्रश्न क्रमांक 119.
लातूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता? निलंगा, उदगीर, लातूर, अहमदपूर. तर 119 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लातूर. प्रश्न क्रमांक 120. लातूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता? लातूर, निलंगा, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ. तर 120 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिरूर अनंतपाळ. यानंतर प्रश्न क्रमांक 121. कोणत्या शहराला द ऑक्सफर्ड ऑफ मराठवाडा म्हणून ओळखले जाते? जालना, परभणी, धाराशिव, लातूर. तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, लातूर. प्रश्न क्रमांक 122. लातूर पॅटर्नची सुरुवात खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयाने केली? राजश्री शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, वरीलपैकी सर्वत्र. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजश्री शाहू महाविद्यालय. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या 2.40% आहे. लातूर जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ 2.6% आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही योग्य. लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त कोणत्या धर्माचे लोक राहतात? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिंदू. प्रश्न क्रमांक 125. लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त कोणती भाषा बोलली जाते? मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मराठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 126. लातूर शहर मतदारसंघाचे आमदार खालीलपैकी कोण आहेत? रितेश विलासराव देशमुख, अमित विलासराव देशमुख, रविराज पाटील. वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमित विलासराव देशमुख. हिंदू व बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे खरोसा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? औसा, उदगीर, लातूर, निलंगा. तर मित्रांनो हा प्रश्न आपला या ठिकाणी झालेला आहे. तर याचं उत्तर काय आहे? औसा. देखण्या व मजबूत अशा गायींसाठी प्रसिद्ध असणारे देवणी हे ठिकाण लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? उदगीर, निलंगा, देवणी, अहमदपूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवणी. स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणासाठी देशभरात प्रसिद्ध असणारा पॅटर्न खालीलपैकी कोणता? परभणी पॅटर्न, सोलापूर पॅटर्न, लातूर पॅटर्न, कोल्हापूर पॅटर्न. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लातूर पॅटर्न. प्रश्न क्रमांक 130. खालीलपैकी लातूर जिल्ह्यात असणारे धरण ओळखा. देनरगण, मसलगाव, साकोळ. वरीलपैकी सर्वत्र. याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मित्रांनो, हा आपला जिल्हा विशेषचा पहिला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण अजून जे काही पर्यटन स्थळ आहे ते घेतलेलं नाही. त्याच्यानंतर व्यक्तिविशेष जे आहे त्याच्यावरती आपण घेतलेलं नाही. तर या ज्या काही गोष्टी आहेत किंवा प्रशासन आहे. प्रशासन मित्रांनो हा आपण ज्यावेळेस तुमची एक्झाम डिक्लेअर होणार त्याच्या आधी एक 8 ते 10 दिवस आपण प्रशासनावरती लेक्चर घेणार आहे. कारण मित्रांनो काय असतं, की परीक्षा व्हायच्या अगोदर तुमचे जे एस-पी असतात किंवा तुमचे पी-आय असतात किंवा तुमचे कलेक्टर असतात, त्याचसोबत तुमचे सी-ई-ओ असतात. तर या सगळ्या म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्या बदलल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळं पुढे परीक्षा असेल त्याच्या आधी एक 8 ते 10 दिवस आपण या प्रशासनावरती तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. तर मित्रांनो लातूर जिल्ह्याचं जे जिल्हा विशेष आहे कमीत कमी आपल्याला 3 ते 4 व्हिडिओ या ठिकाणी घ्यावे लागतील आणि मी ते सगळे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. सगळे प्रश्न मग ते 1000 होऊ द्या, 1500 होऊ द्या, 2000 होऊ द्या, कितीही प्रश्न होऊ द्या ते तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहेत. तुम्ही मित्रांनो प्रामाणिकपणे एकच काम करायचं आहे. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जेवढे काही ग्रुप असतील त्या ग्रुपवरती शेअर करा, स्टेटसला व्हिडिओ ठेवा. तुमच्या माध्यमातून या माझ्या YouTube चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही विद्यार्थी करू शकता. मित्रांनो नोकरी ही तुमच्या नशिबामध्ये जर असेल, तुम्हाला जर पोलीस पाटील हे पद तुमच्या नशिबामध्ये लिहिलं गेलं असेल, तर ते कोणीही अडवू शकणार नाही. त्यामुळे आपण व्हिडिओ शेअर केला, त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम येईल असं जर वाटत असेल, तर निश्चितपणे असं काही होत नाही. तुम्ही दुसऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा. तुमचाही अभ्यास होईल, दुसऱ्यांनाही त्याची मदत होईल. शेवटी अजून मुलाखत वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिथे सुद्धा आपण तुम्हाला प्रामाणिकपणे मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. खाली हाईपचं बटन आहे ते दाबा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि खाली जे हाईपचं बटन आहे ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दाबायला विसरू नका.
प्रश्न क्रमांक 131. लातूर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 3, 4, 5, 6. तर 131चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. लातूर जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत? 1, 2, 3, 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2. स्वर्गीय विलासराव देशमुख एकूण किती वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते? 1, 2, 3, 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2. गुजरात दंगलीची तपासणी करत असलेले केंद्रीय तपास आयोगाचे न्यायाधीश ब्रिज गोपाल हरकृष्ण लोया यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? लातूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे लातूर. प्रश्न क्रमांक 135. खालीलपैकी कोणत्या वर्षी न्यायाधीश ब्रिज गोपाल हरकृष्ण लोया यांची हत्या झाली? 1 डिसेंबर 2014, 1 डिसेंबर 2015, 1 डिसेंबर 2016, 1 डिसेंबर 2017. तर 135चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 डिसेंबर 2014. लातूर जिल्ह्यात किती जिल्हा व सत्र न्यायालय आहेत? 1, 2, 3, 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1. प्रश्न क्रमांक 137. केशवराव सोनवणे हे खालीलपैकी कोणत्या मतदारसंघातून 4 वेळा आमदार झाले? औसा, लातूर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. उत्तर काय आहे? वरीलपैकी दोन्ही. मतदारसंघ लक्षात ठेवा मित्रांनो, औसा आणि लातूर किती वेळा झालेले आहेत? तर 4 वेळा झालेले आहेत. कोण? केशवराव सोनवणे. प्रश्न क्रमांक 138. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणते मंत्रिपद भूषवले? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 139. शिवराज पाटील चाकूरकर यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद दर्शवले आहे? मित्रांनो, IMP आहे प्रश्न. नुकतंच यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे यांच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पंजाब, चंदीगड, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 140. 1991 ते 1996 पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर यांनी खालीलपैकी कितव्या लोकसभेचे अध्यक्ष होते? 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10व्या. त्यानंतर बघा, शिवराज पाटील चाकूरकर हे 2004 पासून 2008 पर्यंत खालीलपैकी कोणाच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री होते? पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनमोहन सिंग. शिवराज पाटील चाकूरकर यांनी 1980च्या कालखंडात इंदिरा गांधी व राजीव गांधी मंत्रिमंडळात खालीलपैकी कोणते पद भूषवले? कोणते पद भूषवले आहे? अर्थमंत्री, उद्योगमंत्री, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री. तर 142चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संरक्षण मंत्री. प्रश्न क्रमांक 143. खालीलपैकी कोणता सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेता लातूर जिल्ह्यातील आहे? विकी कौशल, रितेश देशमुख, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रितेश देशमुख. प्रश्न क्रमांक 144. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्यपद भूषवणारे लातूर जिल्ह्यातील खालीलपैकी व्यक्ती कोण? विजयसिंह मोहिते पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, शहाजीबापू पाटील वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संभाजी पाटील निलंगेकर. प्रश्न क्रमांक 145. खालीलपैकी कोणत्या वर्षी समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी लातूरमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेची स्थापना केली? 1988, 1989, 1990, 1991. तर 145चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1988. प्रश्न क्रमांक 146. खालीलपैकी कोणत्या वर्षी लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली? 2005, 2006, 2007, 2008. 146चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2008. लातूर जिल्ह्यात किती टक्के पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो? 60%, 70%, 80%, 90%. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 90%. उदयगिरी म्हणजेच उगवतेचा डोंगर यावरून लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव पडले आहे? निलंगा, अहमदपूर, उदगीर, लातूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
उदगीर. प्रश्न क्रमांक 149 1993चा लातूर भूकंप मध्यरात्री खालीलपैकी कोणत्या वेळी झाला होता? 2:56 3:56 4:56 5:56 तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3:56 मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण वर्षानुवर्षे ही तारीख आणि हा दिवस लोकांच्या लक्षातून जाणार नाही. खूप भयावह परिस्थिती होती. ज्या वेळेस भूकंपाचे धक्के बसतात त्या वेळेला लातूरच्या भूकंपाचा उल्लेख केला जातो आणि या लातूरच्या भूकंपाची जी परिस्थिती होती ती अतिशय भयावह होती. या भूकंपामध्ये सावरून या लातूर जिल्ह्यानं प्रगती केलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक या भूकंपामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत, त्यांना आपल्या या आर-एस अकॅडमीच्या वतीनं आणि संपूर्ण आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. त्यानंतर बघा 150वा प्रश्न. खालीलपैकी 1993 या वर्षी लातूरमध्ये झालेल्या भूकंपात किती लोक मृत्युमुखी पडले? 10,000, 20,000, 30,000, 40,000. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी 30,000 लोक या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. तर हा 93चा हे आहे लक्षात ठेवा भूकंप आहे. तो कोणत्या ठिकाणी बसला, काय बसला याची उत्तर आपण बघितलेली आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की एका प्रश्नामध्ये कमीत कमी आपले 5, 6, 7 असे प्रश्न तयार होतात. हे आपले 150 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर किमान 5 प्रश्न धरले तुम्ही तर 15×5 = 75 750 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. आपण पकडलेले आहेत किती 700+ प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज भाग क्रमांक 1 आपला पूर्ण झालेला आहे. पुढच्या भागामध्ये राहिलेले जे काही जिल्हा विशेषचे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सगळे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मिळतील. तुम्हाला पी-डी-एफ मिळतील. परंतु पी-डी-एफसाठी मी सांगितलेलं आहे की तुम्हाला कमीत कमी 10 ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक केलेल्याची एक स्क्रीनशॉट सुद्धा आपल्या नंबरवरती या पाठवून द्यायची आहे. तुम्हाला त्याची पी-डी-एफ शेअर केली जाईल. व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.